मी आई झाले तेव्हा मला माझ्या आईची खरी किंमत कळाली. स्पेशली माझं पोस्टपार्टम फेज. तो फेज फिजिकली आणि मेंटली हार्ड होता, पण त्यावेळेस एक व्यक्ती माझ्यासोबत खंबीरपणे उभी होती, ती म्हणजे माझी आई. माझी आई एक वर्किंग वुमन आहे. शी इज अ गव्हर्नमेंट टीचर. सो तिला माझं पाहून, घर पाहून तिला तिचा जॉबसुद्धा करावा लागतो. आत्ता सुट्टी लागली आहे, पण जेव्हा तिला शाळेत जावं लागायचं, तेव्हा ती माझं सगळं आवरून 7:30ला घरून निघायची आणि 11:30ला घरी यायची. आल्यानंतर मला गरम गरम जेवायला बनवायची, बाळाला सांभाळायची. ती कितीही दमलेली असली तर मला बोलायची, तू झोप, आराम कर, मी पाहते अयांशला. ती इतकी बिझी असते की एक काम झालं की दुसरं काम पुढे असतंच. रात्री अयांश रडला की माझ्या आधी उठून बसते, त्याला घेते, शांत करते. माझं फीड करून झालं की ढेकरसुद्धा तीच काढते, त्याला पुन्हा झोपवते. आज कळतंय पोस्टपार्टममध्ये मेडिसिनपेक्षा जास्त गरज ही कम्फर्टची असते, जी ती एक आईच देऊ शकते. हॅपी मदर्स डे टू माझ्या आईला, जिने मला फक्त मोठं नाही केलं तर आई होण्यासाठी पण तयार केलंय. लव्ह यू.